नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज मी हा कार्यक्रम रेकॉर्ड करतोय त्यावेळेला तारीख आहे 31 जुलै आणि साधारणतः सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि तासाभरात हा कार्यक्रम प्रोसेस होऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझी बॅकएंड टीम दे आर रिअली एक्सलंट टीम आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अर्थात आज मी कार्यक्रम करत असताना त्याची वेळ आणि रेकॉर्डिंगची तारीख सांगायचं एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे आजच्या दिवसाला फार महत्व आहे 31 जुलै. आता तुम्ही म्हणणार की 31 जुलैला काय आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही किंवा प्रजासत्ताक दिन नाही किंवा कोणा थोरा मोठ्यांचा राष्ट्रपुरुषाचा जन्मदिन किंवा पुण्यतिथी वगैरे काही नाही किंवा असं काही सण वगैरे पण नाही, दिवाळी, दसरा, गणपती. मग आजच्या दिवसाचं महत्व काय आहे? तर आज हा इन्कम टॅक्सच्या आयुष्यातला, तुमच्या पर्सनल इन्कम टॅक्सच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा आजचा शेवटचा दिवस आहे 31 जुलै. अर्थात काही लोक लगेच म्हणतील की नाही, ती तारीख वाढवून वगैरे देतात. आता ग्रेस मार्कांवर पास व्हायची सवय लागली असेल तर तुम्ही ही अशा पळवाटा मला सांगा. पण अदरवाईज 31 जुलै ही पर्सनल इन्कम टॅक्स भरायची शेवटची तारीख आहे आणि हा तुम्ही कार्यक्रम बघत असताना बहुधा शेवटचे 12 तास ते भरायला उरलेले असतील. आज त्याच्याविषयीच बोलायचंय. 2022-23 ला साधारणतः आपल्याकडे 5,83,00,000 म्हणजे बघा, 140 कोटी भारतीयांच्या देशात फक्त 5,83,00,000 लोकांनी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले होते. म्हणजे त्यांचं इन्कम त्यांनी जे डिक्लेअर केलं होतं ते इन्कम टॅक्सेबल ज्याला आपण म्हणतो, त्यावेळी ऍप्लिकेबल जो स्लॅब होता त्याच्यानुसार डिक्लेरेबल इन्कम 5,83,00,000 लोकांचं होतं. 23-24 ला हा आकडा वाढला आणि 6,77,00,000 झाला. 23-24 ला हा आकडा 6,77,00,000 झाला. तर 24-25 ला हा आकडा 7,23,00,000 इतका मोठा झाला. म्हणजे दरवर्षी सातत्यानं जवळपास 70 ते 80 लाखाची वाढ होताना आपल्याला पहिल्या त्या 3 वर्षात दिसली. 24-25 नंतर डायरेक्ट 25-26 ला हा आकडा 7 कोटीवर पोहोचला आणि 7,03,00,000 लोकांनी त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स मागच्या वर्षी फाईल केले. तर आतापर्यंत 26-27 ही जर आपण इन्कम टॅक्स फायलिंग इयर पाहिलं तर आतापर्यंत मी तुमच्याशी बोलत असतेपर्यंत परवापर्यंतचा डेटा माझ्याकडे आलेला आहे आणि तो म्हणजे साधारणतः 5 कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की मागच्या वर्षी जर 7 कोटी होते आणि आज शेवटच्या दिवसापर्यंत 5 कोटी, म्हणजे कसं असतं माहितीये का, आपल्याकडे परीक्षेला जायच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करणारा एक वर्ग असतो आणि तसेच बहुतांशी असतात. मी तसाच होतो. आय एम शुअर अनेक प्रेक्षकही तसेच असतील. त्यामुळे भरूया, त्यात काय एवढं, भरायचंच तर आहे, शेवटच्या दिवशी भरूया, आदल्या दिवशी भरूया, असं म्हणणारी जी लोक असतात ना, त्यांनी शेवटच्या दिवशी गर्दी करायची. मग ती साईट क्रॅश होते आणि मग कारण द्यायची की सरकारची साईट चालत नाही, सरकार व्यवस्थित काम करत नाही, डिपार्टमेंट व्यवस्थित काम करत नाही. प्रेक्षको, मागच्या 8 दिवसात जवळपास 1.25 कोटी भारतीयांनी त्यांचे पर्सनल इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले आहेत. आणि या क्षेत्रातल्या काही तज्ज्ञ मान्यवरांचा अंदाज घेतल्यानंतर असं लक्षात येतं की साधारणतः यावर्षी, म्हणजे मागच्या वर्षीचा आकडा 7,03,00,000 होता, या वर्षीचा आकडा जवळपास 8 कोटीच्या पुढे जाईल अशी शक्यता आहे. आता इतका प्रचंड मोठा आकडा, म्हणजे इतकी प्रचंड मोठी जनसंख्या टॅक्स ब्रॅकेट खाली आल्यानंतर त्याचे काही वेगळे आयाम आणि परिणाम असतात. त्याच्याविषयी तर आपण बोलूच या. पण मुळात एवढी प्रचंड संख्या आयटी रिटर्न्स फाईल करायला लागली याचा नेमका अर्थ काय आणि हे कशामुळे होत आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे सॅल्यूट टू गव्हर्नमेंट अँड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. त्यांनी जो कॉन्स्टंट पुश या सगळ्याला दिला आणि जे एक सरळ डिजिटायझेशन केलेलं आहे, त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं आता अतिशय सोपं आणि सरळ आणि सुलभ झालेलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न इतक्या मोठ्या प्रमाणात फाईल व्हायचं आणखीन एक कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. होय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात यापेक्षा जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल न करता तो चुकवतात, त्यांना 100% माहिती आहे की आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे जे इन्कम टॅक्स रिटर्न योग्यरित्या फाईल करत नाहीत किंबहुना इन्कम टॅक्स भरण्या इतपत इन्कम असूनही जे इन्कम टॅक्स भरत नाहीत, ते आता एआयच्या माध्यमातून शोधून काढता येणं सरकारला सहज सोपं झालेलं आहे. तुमच्या उत्पन्नाच्या एकूण सगळ्या स्त्रोतांमधला जो मिसमॅच आहे तो सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आता सरकारी खात्याला ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय, म्हणजे कुठल्याही मानवी किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपाविना हे सगळं आपल्याकडे होऊ शकतं. म्हणजे इथे भ्रष्टाचार झाला, तिकडे भ्रष्टाचार झाला, हिअर आय डिफर असं बोलायला तंत्रज्ञान असल्यामुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता असल्यामुळे कोणत्याही प्रकारची आता सुविधा नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे की एआय मध्ये एक नवीन टेक्निक आहे, प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. कधीतरी आपण या विषयावर प्रिडिक्टिव्ह अनालिसिस आणि मशीन लर्निंग याच्यावर एक वेगळा कार्यक्रम करू, त्यावेळेला मी त्याविषयी सविस्तरपणे बोलेन. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा, एआयचा अत्यंत कसून आणि सखोल वापर करत आहे. आणि याच्यामुळेच मला असं वाटतं डेटा अनालिटिक्स हॅज बिकम व्हेरी इझियर अँड पार्ट ऑफ द गेम, आणि म्हणून या डिपार्टमेंटचा परफॉर्मन्स हा खूप वाढलेला आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट अशी आहे की या आय टी रिटर्न फायलिंग मध्ये आता ह्युमन इंटरव्हेन्शन कमी झालेलं आहे. संपूर्ण प्रोसेसिंग आहे ते इलेक्ट्रॉनिक आणि आय टीच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे याचा स्पीड, याची अॅक्युरसी आणि याचं व्हेरिफिकेशन हे अतिशय वेगाने होते. आणि त्याच्यामुळे डिजिटल व्हेरिफिकेशन वेगाने होतं, म्हणून त्याचा जो रिफंड काही लोकांना मिळणार असतो तो रिफंड सुद्धा तितक्याच वेगाने मिळतो. पूर्वी मिळाला खूप काळ जायचा, आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. आणि हाच तर मला आज मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, आणि तो म्हणजे टेक्नॉलॉजी हॅज स्ट्रेंथन द गव्हर्नमेंट ऑपरेशन्स. याची जी असंख्य आणि अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं एक उदाहरण म्हणजे आय टी रिटर्न फायलिंग आहे. आणि याच्यामुळे क्रॉस रेफरन्सिंग, अनेक ठिकाणातून डेटा गोळा करून, मल्टिपल सोर्सेस मधनं डेटा गोळा करून त्याचं मॅचिंग करून काही प्रिडिक्टिव्ह गोष्टी तयार करणं हे त्या डिपार्टमेंटला एआयच्या माध्यमातून सोपं झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे एकूणच आतापर्यंत दरवर्षी जे काही इन्कम टॅक्स फायलिंग मध्ये रिफॉर्म्स होतात, त्याच्यामुळे टॅक्स फायलिंग नाऊ हॅज बिकम मच सिम्पलर. दुसरी गोष्ट, लोअर टॅक्स ब्रॅकेटला आता टॅक्सेसचं एकूणच प्रमाण आपल्याकडे कमी झालेलं आहे आणि हायर टॅक्स ब्रॅकेटला ते खूप वाढलेलं आहे. तर प्रेक्षको, साधारणतः तुम्ही हा कार्यक्रम बघत असताना 11 ते 12 तास उरलेले असतील. ज्यांनी आय टी रिटर्न्स भरले त्यांचं अभिनंदन, जे आज भरणार आहेत त्यांचंही अभिनंदन, आणि जे आपण आय टी रिटर्न भरलं नाही तरी काही फरक पडत नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी हिंदी चित्रपटातला एक डायलॉग लक्षात ठेवावा, कानून के हात बहुत लंबे होते हैं. तर त्यापेक्षा फिल इट अँड फॉरगेट इट. इतकं सोपं केलेलं आहे सरकारने की आता आपल्याला 8 कोटीचं टार्गेट जर आपण म्हटलं तर ते सहज अचीव्ह करणं शक्य आहे. हॅपी फायलिंग आय टी रिटर्न्स. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. असेच नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.